लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज मी आणि या परिसराचे नेते माननीय मुन्ना दादा यांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांनी जे आम्हाला सांगितलं की यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या पाठीशीच आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती आणि तीच भावना आम्ही जाहीररित्या व्यक्त केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ जिथे जिथे आमची गरज लागेल, जिथे जिथे आमचे कार्यकर्ते लागणार आहेत त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं आम्ही जाहीर आश्वासन लोकांना दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला आहे। ज्या लोकांना आमचा निर्णय पटला नसेल त्यांची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण की मागच्या अनेक वर्षापासून अनेक सहकाऱ्यांनी आम्हाला हे निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे। त्यामुळे आपण सगळेजण आमच्या निर्णयाला पाठिंबा द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।